एक मिनिट थांबा आणि अगोदर हे बेलाचं झाड कसं दिसत होतं ना, ते पहा. मी ह्याचं इतकं हार्ड प्रूनिंग केलं होतं, की अक्षरशः फक्त 2 ते 3 इंचाचा स्टेमच ठेवला होता. कारण झाड आहे ना, जळायला लागलं होतं आणि त्याला वाचवायचं असेल, तर हा एकच पर्याय होता. आणि आता रिझल्ट पहा, एवढ्या सगळ्या नवीन फांद्या फुटल्या आहेत. म्हणूनच प्रूनिंगला अजिबात घाबरायचं नाही. योग्य वेळी केलेलं प्रूनिंग झाडाला नवीन आयुष्य देतं. आज मी पुन्हा याचं प्रूनिंग करणार आहे, कारण मला हे झाड अजून जास्त घनदाट, भरगच्च आणि बुशी बनवायचं आहे. जितक्या योग्य पद्धतीने फांद्या ट्रिम कराल ना, तितकंच झाड जास्त ब्रांचिंग करेल. हेच मी माझ्या आहे ना सदाफुलीसोबत पण करत असते. खरं तर माझ्या जवळपास सगळ्याच झाडांचं मी वेळोवेळी प्रूनिंग करत असते. यामुळे सुकलेल्या फांद्या निघून जातात, झाडांची ऊर्जा नवीन वाढीकडे वळते, झाडांची वाढ छान होते आणि फुलांचं प्रमाणही वाढायला मदत होते. म्हणून जर तुमची झाडं फक्त लांबच लांब वाढत असतील, पण दाट होत नसतील ना, तर योग्य सीझनमध्ये एकदा प्रूनिंग करून नक्की पहा. तुम्हाला नक्कीच फरक दिसेल. आता माझ्या महादेवासाठी एवढा बेल तर जमा झालेला आहे.